सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। जलगांव जिले के वरगांव के पास हुए एक दर्दनाक सड़क हादसे में महिला व एक मासूम बच्ची सहित 4 लोगों की मौत हो गई। तेज रफ्तार वाहन द्वारा मोटरसाइकिल को टक्कर मारने से यह हादसा हुआ। प्राप्त जानकारी के अनुसार मलकापुर निवासी आदिवासी परिवार के विजय शंकर काले 19, ऐश्वर्या बहादुर भोसले 30, विघ्नेश शंकर चौहान 14 तथा मोनालिसा शिवबसपा भोसले 1 मोटरसाइकिल से वरगांव लस्सी पीने जा रहे थे। इसी दौरान गांव के आगे एक तेज रफ्तार वाहन ने उनकी मोटरसाइकिल को जोरदार टक्कर मार दी। हादसा इतना भीषण था कि चारों गंभीर रूप से घायल हो गए। घटनास्थल पर मौजूद नागरिकों ने तुरंत उनकी पहचान कर परिजनों को सूचना दी तथा घायलों को इलाज के लिए जलगांव शासकीय मेडिकल कॉलेज एवं अस्पताल पहुंचाए। अस्पताल में डॉक्टरों ने जांच के बाद घायलों को मृत घोषित कर दिया। हादसे की खबर मिलते ही अस्पताल परिसर में परिजनों और रिश्तेदारों की भारी भीड़ जमा हो गई। अपने प्रियजनों के निधन की सूचना मिलते ही परिजनों का रो रो कर बुरा हाल हो गया और अस्पताल परिसर में मार्मिक दृश्य देखने को मिला। घटना की जानकारी मिलते ही पुलिस भी अस्पताल पहुंची और परिजनों से बातचीत कर उन्हें सांत्वना देने का प्रयास किया। इस बीच परिजनों ने दुर्घटना के लिए जिम्मेदार वाहन चालक के खिलाफ कड़ी कार्रवाई कर न्याय दिलाने की मांग की है। पुलिस मामले की जांच कर रही है। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। हे आता साधारण आमच्याकडे आता 1 तास ते 1.5 तास झालेले आलेले आहे आणि आले तर 4ही डेड बॉडी आलेले ब्रॉड डेड, त्याच्यातलं एक बच्चू आहे। अशी एक घटना हे वरणगाव इथं अशी घडलेली। सर कशा प्रकारचा म्हणजे अपघाताचा काही प्राथमिक माहिती मिळाली? आतापर्यंत तर ते प्रॉपर नाही भेटलेलं आहे, पण ते अपघात खूप गंभीर झालेला आहे, म्हणजे ते डायरेक्ट ब्रॉड डेटच आपल्याकडे आलेले। जे जखमी आहेत त्यांचं साधारण वय काय आहे? एक मयत सर जे मयत आहेत त्याच्यात एक बच्चू आहे आणि 3 अडल्ट आहे। 3 मोठे व्यक्ती आहेत आणि एक बच्चू। साधारण कुठपर्यंत शोध हे आता आपण जेव्हा पण पंचनामा होईल, पंचनामा झाल्यानंतर हे सकाळीच आपल्याला विचारण करतात। चौघांची नावं काही कळलीच सर? नाही, आपण नाव घेऊ शकतो। आपलं नाव? माझं नाव डॉक्टर इम्रान पठाण। टू व्हीलरवर का? नाही, आपली शाईन गाडीवर गेलो होतो। कसं काय अपघात झाला? शाईन गाडी होते, मला बोललेलं नाही ते आपले उडवून दिलं का? कोण कोण मिळत झालंय? ननद एक होती, ननदची एक पोरगी होती, एक पोर होते। काय नाव त्यांचं? एक विजय, विघ्नेश, ऐश्वर्या आणि आपले हे मोनालिसा। 4 जण ठार झालेत का? 4 काय तुम्हाला कसं माहिती पडलं अपघात झाला असं? मला गावातल्या माणसानं फोन लावलं होतं, असं ओळखीच्या माणसानं फोन लावून सांगितले। घरी बी आलते मला, बाई शाईन गाडी आपली गाडी आहे, आता रोजची गाडी बघितली माणसानं, शाईन गाडी आपली सकाळी विचारलं का माहिती। आपलं नाव? माझं चित्रा संतोष। माझी बहीण 20 वर्षाची, 2 पोरगा शाळामध्ये होतं। ते गेलं गावामध्ये गावामध्ये ते 4 जागावर ॲक्सिडेंट झाला। आम्ही घरी झोपलो होतो, आम्हाला मालूमच नाही। आम्ही कॉल केलं तर तुमच्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला, जागावर आमचं झालं। आम्ही गाडी घेऊन आलो तर 3-4 मरून गेलो। कुठल्या गावाला झाली घटना? आपलं रावणगावमध्ये झालं। वरणगावमध्ये झालं। आणि किती वाजता झाली? म्हणल्यावर 1-2 वाजता झालं। आज झाली? आज झालं 1-2 वाजता। ते काय काम करायचं ताई, त्या मुलं वगैरे? ते सर आम्ही काय करतो, आपल्या फॅक्टरीमध्ये बी काम करतोय आणि आपला शिकार करून विकतो तिथं धरून। कुठल्या गावाचे तुम्ही मूळ राहणार आहे? आम्ही मलकापूरमध्ये होतं, इथं जागा धरून सरला धरून इथं चालला आम्हाला जागा दिली। बरं, आपला कपिलनगरमध्ये। कोणत्या गाडीने उडवलं त्यांना? काही शेण गाडी होती सर, बेसिकची शेण गाडी होती। कोणती गाडी? बेसिक शेण, मोठी गाडी होती का? हां शेण गाडी। 4 व्हीलर होती ना? ते फोलवरनं उडून पळून गेलं। इलेक्ट्रिक रिक्षा का? बरं, तर काय मागणी आपली आता? आपण बोलो गाडी सांगलेली होती ना? हा सर, बोलेरो गाडी? हा बोलेरो। आपली काय मागणी आहे? आपलं न्याय पाहिजे सर। आपला ती 4 बी जागावर चावून झालं। त्यांचे नाव काय आहे? नाव आम्हाला मालूमच नाही। ते ॲक्सिडेंट बी झालं मला। अपघात झाला। एकचा आयुष्य नाम आहे पोरीचा आणि एक चिप्पू आहे बारकी 2 वर्षाचा, एकचा इजे, एकचा इग्नेश। तुमचं नाव काय? माझं नाम संतोष। तुमचे कोण होते ते? माझा भाऊचा पोरग 2। आणि ते तिथं काय करायला गेले होते 1 वाजता? ते दुकानमध्ये व्यापार करायला गेलो होतो, सामान घ्यायला। बरं, ते पायी होते का? हा, ते बहीण आणि 2 भाऊ गेलो। पायी होते काय? हां, थँक्यू।